नमस्कार. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर. आज आपण भोकरदन सिल्लोड रोडवर लॉन्स हॉलमध्ये या ठिकाणी जो कार्यक्रम घेण्यात आला होता, छत्रपती शाहू महाराज अभियान या ठिकाणी आयोजित केलं होतं. आणि या कार्यक्रमासाठी आसिमा मित्तल जालना जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. परंतु या कार्यक्रमामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की या कार्यक्रमामध्ये जो खुर्च्यावर बसलेला व्यक्ती होता त्या व्यक्तीला प्रत्येक गळ्यामध्ये त्याच्या आय कार्ड दिसत होतं. तर मग हा कार्यक्रम नेमका कर्मचाऱ्यांसाठी होता का नागरिकांसाठी होता याला समजायला मार्ग नाही मित्रांनो. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम झाला हा शेतकऱ्यांचा म्हणून कार्यक्रम घेतलाच नव्हता. या ठिकाणी आपण प्रतिक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि पाहणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी खिचडी खाऊन नुसता हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. आणि खिचडी इतकी मस्त होती, प्रत्येकाच्या तोंडातून असा श्वास निघत होता, सुगंध निघत होता त्या खिचडीचा. त्या खिचडीमध्ये खर्च झालाय किती हे समजायला मार्ग नव्हता. कारण हा जो खर्च शासनाचा जो झालेला आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पैशातला झालेला आहे. शेतकऱ्याच्या खिशातला पैसा आहे, हा त्यांचा टॅक्स मधला पैसा आहे. आणि या टॅक्स मधल्या पैशातून हा कार्यक्रम या लॉन्सवर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी जो काही कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रमामध्ये एकाही शेतकऱ्याचं निवेदन कलेक्टर यांनी घेतलेलं नाही. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतलेले नाही. आणि त्यांना प्रश्न ऐकायचेच होते तर सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी त्या ठिकाणी आवाहन करायला पाहिजे होतं तर या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्या लोकांनी माझ्यापर्यंत यावं आणि त्या तक्रारीचं अनुसरण या ठिकाणी होईल. परंतु आसिमा मित्तल या ठिकाणून जशा पळ काढला तसे त्यांचा कार्यक्रम संपलेला आहे. आता या हॉलमध्ये इथं कोणी दिसत नाही आणि इकडून फक्त इथं एकच दिसतंय. या ठिकाणी आता एक ॲम्ब्युलन्स गेली, त्याच्यानंतर इथं खुर्च्या खाली आहेत, त्याच्यानंतर इथं खिचडी खाऊन बाहेर गेले आणि हे लोक आता प्लेटी इथं धुवायला मोकळे आहेत. मित्रांनो, पाहूया आपण पुढच्या भागात याच्या अगोदरचे काही काही कार्यक्रम घेतलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये किती लोकांचे कामं झालेले आहेत. याच्या अगोदर सुद्धा ते एक कार्यक्रम झाला होता तर त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे किती प्रमाणात कामं झालेले आहेत या आपण स्वतः तहसीलदारालाच आपण पुढच्या भागामध्ये विचारणार आहेत. धन्यवाद. जनतेचा आवाज मराठी चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर.